एक तरफ जहां आने वाले चुनाव के मद्देनजर नागरिकों में वोट डालने के लिए जन जागरण करने हेतु प्रशासन द्वारा अनेक उपक्रम लिए जा रहे हैं, वहीं दूसरी ओर ईवीएम मशीन का भी विरोध किया जा रहा है और ईवीएम हटाओ देश बचाओ जैसे नारे दिए जा रहे हैं। ब्रह्मपुरी में भी इस संदर्भ में एक आंदोलन किया गया, तो आइए देखते इस मौके पर आंदोलनकारियों ने क्या कहा। ब्रह्मपुरी से हमारे प्रतिनिधि मधुकर मेश्राम की इस रिपोर्ट में। ब्रह्मपुरी के ईवीएम हटाओ जन आंदोलन समिति की ओर से 3 ईवीएम हटाकर लोकसभा और विधानसभा के चुनाव बैलेट पेपर पर लिए जाए, इस मांग का निवेदन उप विभागीय अधिकारी ब्रह्मपुरी इन्हें दिया गया। इस दौरान आंदोलनकारी महिलाओं ने निषेध दर्शाते हुए अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, आइए जानते हैं। ईवीएम हटाओ देश बचाओ, ईवीएम हटाओ लोकशाही बचाओ, ईवीएम हटाओ संविधान बचाओ हा अनुषंगाने आम्ही महिलांनी जन आक्रोश मोर्चाचं तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे आयोजन केलेलं आहे की हे जे काही ईव्हीएम द्वारे वोटिंग सुरू आहे, वारंवार ती सरकार येत आहे, म्हणजे काही ना काहीतरी घोळ नक्कीच आहे। बॅलेट पेपर द्वारे निवडणुका घेतल्या जातात, पण हा आपला भारत देश असा आहे की तिथे ईव्हीएम द्वारे वोटिंग केल्या जातं आणि ईव्हीएमचं घोळ असा आहे की आपण जे काही वोट करतो त्या ठिकाणी वोटिंग करतो, फक्त 7 मिनिटांसाठी आपल्याला ते स्लिप दिसतं, त्याच्यानंतर त्या स्लिप काही मोजल्या जात नाही आणि जे आपण काही वोटिंग करतो तो लाईट सुरू होतो, त्याच्यानंतर जो काही वोट आहे तो कुठेतरी ट्रान्सफर नक्कीच होत असेल। सरकारला एवढीच मागणी आहे की त्यांनी ईव्हीएम बाजूला करून त्या ठिकाणी बॅलेट पेपर आणावे आणि बॅलेट पेपरद्वारेच निपक्षपातीपणे निवडणुका घेतल्या जाव्या। आम्ही हा मोर्चा ईव्हीएम मशीन हटाव याच्या विरोधामध्ये काढलेला आहे, कारण ईव्हीएमचे फायदे काहीच नसून नुकसानच नुकसान आहे। ईव्हीएम मुळे होणारे नुकसान हे आम्हाला आता दिसून राहिले आहे, 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये दिसून राहिले आहे आणि एकच पंतप्रधान 10 वर्ष कसा काय राहू शकतो, हा आम्हाला प्रश्न पडला आहे। जर आमची ईव्हीएम मशीन हटत नसेल तर आम्ही निवडणूक करणार नाही। आम्ही निषेध करतो या सरकारचा, निषेध करतो ईव्हीएम मशीन। बीजेपी सरकार आहे ते 10 वर्षापासूनच येऊन राहिलेलं आहे आणि त्यांचे कुठलेही कामं नाहीत, नुसताच खोट्या आश्वासनं दिलेली आहेत आणि म्हणून आमची जनता ही त्रस्त झालेली आहे। कारण ईव्हीएम मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि ही मशीन ही एक कम्प्युटरच आहे, कम्प्युटरचंच काम करतं। जे काम आहे ते 2004 पासून सुरुवात झाली आणि याला स्वतः बीजेपी सरकारने याला विरोध केलं होतं आणि पुन्हा हे सरकार आलेलं आहे आणि हे अजून काही बोलत नाही आहे। मिशिगन युनिव्हर्सिटी हैदराबाद येथील 2 एक्सपर्टनी हे प्रूफ करून दाखवलं। काही लोकांनी मतदान केलं नाही आणि ते मतदान केल्याची स्लिप त्यांनी तिथे सिद्ध करून दाखवलेली आहे आणि म्हणून ईव्हीएम हे हॅक होऊ शकते हे सिद्ध झालेलं आहे आणि तरी पण आमच्या फडणवीस किंवा मोदी सरकार आम्हाला आव्हान देतात की ईव्हीएम मशीन धोका आहे हे आम्हाला प्रूफ करून दाखवा आणि हे सिद्ध झालेलं आहे। मशीनमुळे तेच सरकार येऊन आमचे लेकरं बाळ आमचे पोरं धोक्यात आलेले आहेत, सरकारी नोकरी धोक्यात आलेली आहे, आमची मुलगी धोक्यात आलेली आहे, आम्ही स्त्री धोक्यात आलेले आहोत। आम्हाला ही सरकार आता मान्य नाही आणि आम्हाला आता सरकार पाहिजे नाही आहे, आम्हाला दुसरी सरकार पाहिजे आणि आम्हाला बॅलेट पेपरने निवडणूक झालेली पाहिजे असं मी ह्या मोर्चाद्वारे बोलत आहे। CTV के लिए प्रतिनिधि मधुकर मेश्राम की रिपोर्ट।